नवापूरमध्ये पोल्ट्री व्यावसायिक सध्या अडचणीत सापडलेले आहे। बर्ड फ्लूचा उद्रेक या ठिकाणी पाहायला मिळतंय। यामुळे इथले पोल्ट्री व्यावसायिक ज्याचे चांगले अडचणीत आलेले आहेत आणि लाखो रुपयांचं त्यांचं नुकसान होत आहे। आपल्यासोबत पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष आरिफ भाई आहेत। सर, नेमका हा सगळा प्रकार कधी समोर आला आणि किती आपलं नुकसान होतोय या टाइम? याच्यात एक 15-20 दिवस अगोदर हे मरण म्हणजे मोर्टॅलिटी सुरू झाली होती। तेव्हा आम्ही म्हणजे असं नेहमी असतो पोल्ट्रीला मोर्टॅलिटी, पण हा थोडी वेगळी दिसली। मग आम्ही एनिमल हजबंड्री डिपार्टमेंटला आम्ही कॉन्टॅक्ट केला होता की भाई जे मरण आहे ते वाढतं आहे, तो आपण चेक करा। तेव्हा त्यांनी नाशिकची टीम आली होती, त्यांनी चेक केलं। तेव्हा त्यांना आरडी सारखा दिसत होता। मग त्यांनी ट्रीटमेंट वगैरे सर्व त्यांना लिहून दिलं, ते निघून गेले। तरी आम्ही 10-15 दिवस वाट पाहिली, पण ते मोर्टॅलिटी कंट्रोलमध्ये आली नाही। मग आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला की नाही, आता तुम्ही ब्लडच पाठवा, तेव्हा आम्हाला कळेल। तर तेव्हा त्यांनी पुण्याला ब्लड पाठवलं, पुण्याहून भोपाळला गेला। मग काल संध्याकाळी रिपोर्ट आला की H5N1 व्हायरस आहे आणि हे लागण म्हणजे बर्ड फ्लू डिक्लेअर केला गव्हर्नमेंटनी। आणि आज सकाळपासून तहसीलदार, आमदार साहेब सर्व इथे फिरून गेले आणि हे प्रोसेस चालू आहे त्यांची। पोल्ट्री फार्मरांना करोड रुपयाचा लॉस आहे। कारण कसं आहे की हे जे आहे एक पिल्लू आहे 50 रुपयाचा येतो, त्यांना आम्ही मोठा करतो। 5 महिन्यापर्यंत त्यांना मोठं करावं लागतं, मग अंड्याची सुरुवात होतो। ते 500 रुपयाची आम्हाला परवडा आहे आणि गव्हर्नमेंट आम्हाला 140 रुपये पर बर्ड्स कलिंगच्या देणार आहे। म्हणजे लॉस तो आहे, पण ठीक आहे, 140 बी मिळाले। मागच्या वर्षी तर 90 दिले होते, त्याच्याऐवजी आता 140 केलेले आहे त्यांनी। एकूणच किती व्यवसाय असतो पोल्ट्री फार्ममधून आणि आता कितीचं आपल्याला दररोजचं नुकसान किती? इथे टोटल जो पोल्ट्री फार्मर्स आहे ते 27 ते 28 पोल्ट्री फार्मर्स आहे आणि आमच्याकडे लेअर बर्ड्स जे आहे ते 12-13 लाख टोटली बर्ड्स आहे। त्याच्यात पहिले जे यांनी आहे ते 1 किलोमीटरमध्ये जे कंटेनमेंट झोन आहे, 1 किलोमीटरच्या आत जे पोल्ट्री फार्म येत आहे त्यांना लोक कलिंग करणार आहे आणि बाकीचे जे आहे त्यांना सर्व्हेलन्स झोन्समध्ये त्यांनी ठेवलेले आहे। त्यांच्या ब्लड सॅम्पल अजून कलेक्शन करून भोपाळ लॅबला पाठवणार आहे। जर त्यांच्या पॉझिटिव्ह आलं तरी त्यांच्या कलिंग करणार आहे, नंतर अजिबात ते कलिंग करणार नाही त्यांच्या। भरपाई आपल्याला मिळेल का? यापूर्वी देखील असा प्रकार घडला होता? नाही, भरपाई देत आहे, भरपाई व्यवस्थित आहे। कारण की गव्हर्नमेंट पहिले त्यांना पैसे ट्रान्सफर करताय, नंतर बर्ड फ्लू डिक्लेअर करताय। मागच्या वर्षी बी त्यांनी जे आहे ते भरपाई बरोबर व्यवस्थित दिली होती, वेळेवर दिली होती। धन्यवाद। खरं तर 50 लाखाहून अधिकचं नुकसान सध्या जे ते इथल्या पोल्ट्री धारकांना बसताना पाहायला मिळते। तर पंचनामे देखील होत असतात, प्रशासनाकडनं मदत भरपाई देखील मिळवली जात असते। येणाऱ्या काही दिवसात हा प्रक्रिया जी ती आता सुरू असणार आहे। जोपर्यंत या संपूर्ण निराकरण प्रकरणाचं होत नाही तोपर्यंत इथल्या पोल्ट्री व्यावसायिकांना लाखो रुपयांचं नुकसान बसतानाचं पाहायला मिळतंय। सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज, नवापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।